घडामोडींमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया। भोंदू अशोक खरातला आज राहता न्यायालयात हजर करणार। शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन व्यवहारात फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात खरात आरोपी। कल्पना खरात अद्यापही फरार, तर अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी ईडीच्या चौकशीत प्रतिभा चाकणकरांचे खळबळजनक दावे। धार्मिक कामासाठी प्रतिभा चाकणकरांनी खरातला आधार कार्ड दिलं होतं, तर गैरवापर करून बोगस खाती उघडण्यात आल्याचा प्रतिभा चाकणकरांचा दावा। नाशिकमधील टीसीएस प्रकरणातल्या 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची पोलीस कोठडी आज संपणार। महिलांवर अत्याचार तसंच परदेशातील फंडिंग या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे सादर होण्याची शक्यता। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुलीच्या तोंडात मोजा आढळला। शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर, तर मुलीच्या छातीवरही वळ आढळले। नवऱ्याला फाशी नाही तर जाळून टाका, नसरापूरमधील नराधम आरोपीच्या पत्नीची मागणी, तर त्याला बाप म्हणून घ्यायचीही लाज वाटते। आरोपीचा मुलगाही संतापला। पुण्यातल्या बिबवेवाडी इथं 9 वर्षांच्या चिमुकलीला छेडण्याचा प्रयत्न, नराधमाला नागरिकांनी चोप दिला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं अल्पवयीन चिमुकलीवरती भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार। 55 वर्षीय भोंदू आरोपीला पालघरच्या कासा पोलिसांनी ताब्यात घेतलं। नांदेडमध्ये पोलिसांच्या समोर गावगुंडांचा हैदोस। महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकातल्या कर्मचाऱ्यांना जीवघेणी मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। बीडच्या माजलगावमध्ये पत्नी नांदायला न आल्याच्या रागातून 2 मुलींच्या अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न। पत्नी आणि सासूनं आरडाओरडा केल्यानं मुलींचा जीव वाचला। आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द परिसरात कौटुंबिक वादातून जावयाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। पुण्यातील धानोरी भागातील गोकुळनगर येथे कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार। अनेक गाड्यांची तोडफोड, अनेक चारचाकी गाड्यांच्या काचा फुटल्या। अमरावतीमध्ये भातकुली पंचायत समितीत महिला परिचारिकेवर जीवघेणा हल्ला। कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। डोक्यावर काचेची बॉटल फोडून माथेफिरू युवकाकडून भीषण हल्ला करण्याचा प्रयत्न। त्यांना अचानक हमला केला माझ्यावर आणि त्यांना माझी ओढणीची गळ्याला पकडली, कशी कापली आणि ती बॉटल घेऊन त्याच्या हातात काढली, ते डायरेक्ट डोक्यावर फुटलं। वसईमध्ये अवैध रेती उपशावरती तहसील प्रशासनाची कारवाई। 12 ब्रास रेती जप्त। संबंधितांवरती महसूल विभागाकडून पुढची कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू। पुण्यातील भोर रामबाग रस्त्यावर बस आणि कारची समोरासमोर धडक। अपघातात कारमधला एकाचा जागीच मृत्यू, तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील नेरला शेतशिवारामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 26 बकऱ्यांचा मृत्यू। पशुपालकांचं लाखो रुपयांचं नुकसान। भंडाऱ्यात 5 वर्षीय चिमुकलीचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद। साकोलीत 2 महिन्यापासून बिबट्यानं धुमाकूळ घातला होता। बिबट्याला जेरबंद केल्यानं आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। नंदुरबारच्या नवापूर परिसरात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई। 4 दिवसात 8 पोल्ट्री फार्ममधील तब्बल 1,93,000 कोंबड्या आणि 8 लाखाहून अधिक अंडी नष्ट। संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट। चंद्रपूरमध्ये पाणी आटल्यानं रामाळा तलावातील हजारो मासे मृत्युमुखी। परिसरात दुर्गंधी, तर मच्छीमारांचं देखील मोठं नुकसान। तापमानात वाढ झाल्यानं पाणीसाठ्यात वेगानं घट। बारामतीतल्या सिद्धेश्वर मंदिराजवळ सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर झळकले। बॅनरवर केवळ दिवंगत नेते अजित पवार, सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांचा फोटो। शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ आणि जय पवार यापैकी कुणाचाही फोटो नसल्यानं चर्चा। महाराष्ट्रात वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटना म्हणजे विकृती पोचण्याच्या वाटेवर आपण उभे आहोत का? महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा नाकर्तेपणा याला जबाबदार आहे का? उद्धव ठाकरेंचा एक्स पोस्टद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। काही जण लोकशाहीच्या छातीवर नाचतायत। ज्या पद्धतीनं पाकिस्तान आणि रशियात निवडणुका होतात त्याच पद्धतीनं भारताची ही वाटचाल आहे। खासदार संजय राऊत यांचा 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावर सामनातून निशाणा।
अमरावतीच्या अचलपूरमध्ये भाजप आमदार प्रवीण तायडेंचा भन्नाट डान्स. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर तायडेंनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला. बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या 20 मंत्र्यांचा पराभव. उदयन गुहा, शशी पंजा आणि मलय घटक यांचा पराभव. चंद्रिमा भट्टाचार्य, प्रत्यव्रता बसू, बेचाराम मन्ना, मानस रंजन आणि ज्योतिप्रिया मल्लिक यांचाही समावेश. अहिल्यानगरच्या लाहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा प्रचंड मताधिक्यानं विजय. त्यांच्या विजयानंतर अक्षय कर्डिलेंच्या मातोश्रींना अश्रू अनावर. देणारच होते अक्षयला जागा त्यांची, पण आज त्यांनी सगळी जागा अक्षयला खुर्चीच देऊन टाकली. तर सगळ्यांना लय आनंद झाला, समाधान. साहेबांची सुद्धा लय आनंद झाला. साहेब आता जशी साहेबांनी वाटचाल ठेवली तसंच अक्षय पण होणार आहे. सगळ्यांनी जनतेची सेवा करतात साहेबांनी अक्षयला खुर्ची दिली. अक्षय आता साहेबांनी जी सेवा केली ते सगळ्यांची जनतेची सेवा करणार. अहिल्यानगरच्या राहुरीमधील पराभूत उमेदवार गोविंद मोकाटेंकडून ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त. भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर पैशांचं वाटप केल्याचा आरोप. तर निकालाबाबत न्यायालयात दाद मागणार मोकाटेंची माहिती. मतदान चालू असताना या मतदारसंघामध्ये भयंकर पैशाचं वाटप झालं आणि पैशाचं वाटप असं झालं का जिल्हा बँकेत जे पैसे त्यांनी मुलांकडून घेतले त्या पैशाचा वापर खऱ्या अर्थाने इथं करण्यात गेला. ही खरं निवडणूक तर धनशक्तीवर विरुद्ध जनशक्ती होती. मी एकही रुपयाचा पैशाचा वापर केला नाही. सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ईव्हीएम घोटाळा खूप मोठा खऱ्या अर्थाने मला या मतदारसंघात दिसून आला. त्याबाबत मी हायकोर्टात याचिका दाखल करून याची सगळी चौकशीची मागणी करणार आहे. कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात. संजय कुमार सुद्रिक यांनी पदभार स्वीकारला. प्रशासक समितीचे सदस्य प्रदीप मालगाव, चंद्रकांत परुळेकर, सागर बलकवडे यांचीही उपस्थिती. चुकीच्या प्रश्नांमुळे लाडक्या बहिणींचा गोंधळ. तुमच्या घरी कोणी शासकीय नोकरीत नाही ना, या प्रश्नामुळे गोंधळ. 24 लाख लाभार्थ्यांचा हप्ता थांबवला. ई-केवायसी नंतर 20 लाख लाभार्थी पुन्हा पात्र. तर चुकीच्या प्रश्नामुळे ई-केवायसीला 2 वेळा मुदतवाढ द्यावी लागली. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणावर कारवाई. पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांसह हॉटेल्स जमीनदोस्त. प्रशासनाकडून मंदिराची डागडुजी. अतिक्रमण हटवून दर्शनपथाच्या कामाला सुरुवात. नाशिकमध्ये दर बुधवारी गोदाकाठी भरणारा आठवडी बाजार उद्या बंद राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. मुंबईच्या महापौर रितू तावडेंकडून नाल्यांच्या सफाईची पाहणी. भांडूप, मुलुंड, घाटकोपर, साकीनाका परिसरातल्या कामाची त्यांनी माहिती घेतली. सकाळीच मी सगळ्या नाले सफाईच्या व्हिजिट करत असते. नाले सफाईच्या आता उषानगरचा नाला झाला आणि बाउंड्री नाला टी विभागाचा, एस आणि टी विभागाच्या 2 नाल्यांची पाहणी केली. त्याच्यामध्ये जवळपास एक 30-37% नाला गाळ जो उषानगर नाल्यामध्ये काढलेला आहे. बाकीचा त्यांनी चेक केल्यावरती कळालं उर्वरित मे एंडिंगपर्यंत काढला जाईल. जळगावमध्ये तापमानाचा पारा 45 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे विमान उड्डाणांमध्ये अडचणी. आवश्यक असलेला हवेचा दाब पुरेशा प्रमाणात मिळत नसल्यानं प्रवासी संख्येमध्ये कपात. नंदुरबार शहरात पाणी टंचाईचं सावट. 10 मे पासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा. विरचक प्रकल्पातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली. वाढत्या उष्णतेचा पाणी साठ्यावर परिणाम. उन्हाळ्याचा पाहता धरणात पाणी पुरवठा बाष्पीभवनामुळे कमी होत चाललाय, जेणेकरून आपल्याला जूनपर्यंत पाऊस काही पडत नाही. जूनच्या एंडपर्यंत आता नंदुरबारात पाहिजे तेवढा पाऊस येत नाही. भविष्याचा थोडासा 2 महिन्याचा परत विचार करून मे, जून, जुलै, आता मे तर सुरूच आहे, जून जुलैपर्यंतचा भविष्याचा विचार करून 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. धाराशिवमध्ये निधी नसल्यानं अतिवृष्टीत नुकसान झालेल्या तलावांच्या दुरुस्ती कामाला ब्रेक. 7 महिन्यांपासून कामं रखडली. जिल्ह्याभरात 202 पाझर तलाव, साठवण तलाव दुरुस्तीची गरज. जलसंधारण विभागाकडून 84 कोटींच्या निधीची मागणी, मात्र निधी मिळेना. एकूण 202 कामाची हानी झालेली आहे जिल्ह्यामधील आणि जवळपास 80 कोटी लागतील. आणि ह्या वर्षी जर आपण काम नाही केलं तर त्यांनी त्या कामाची पुढल्या वर्षी दुप्पट होऊ शकते. जे काही डीबीडीसी मध्ये निधी आम्हाला मिळाला होता तुटपुंजामध्ये आम्ही ते कामं घेतलेले आहेत. ते जवळपास 137 कामं आहेत. ते बाकीचे कामं आता आम्ही शासन निधी घेऊन टाकू. जळगावच्या यावल तालुक्यात चारमळी आदिवासी पाड्यावरती 75 वर्षानंतरही पाण्यासाठी संघर्ष. हर घर नल योजना केवळ कागदावरच. ग्रामस्थांची पाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून पायपीट.
योजना आम्ही मंजूर केलेली आहे आणि ती योजना सध्या थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला आपण दंडही त्या ठिकाणी ठोकलेला आहे, विहीर खोदली गेलेली आहे. पण 600 मीटर तिथं उद्याच्या 2 दिवसात पाईपलाईन करावी अशी सूचना मी कार्यकारी अभियंत्याला दिलेली आहे. रायगडच्या कर्जतमधील तापकीरवाडीला दरडींचा धोका, बेसुमार उत्खननामुळे ग्रामस्थांमध्ये भीती, सुरुंग स्फोटांमुळे गावातल्या घरांना तडे, गावकऱ्यांना घराची चौकट तारेनं बांधण्याची वेळ. धाराशिवमध्ये सलग 4 दिवसापासून पेट्रोल डिझेलची टंचाई, शेती कामांना मोठा फटका, तर विहिरीचं खोदकाम ठप्प, खोदकामासाठी आणलेल्या मशीनचा शेतकऱ्याला भुर्दंड. बुलढाण्यात यंदा खरीप हंगामात 7,36,000 हेक्टरवर पेरणीचं नियोजन, सोयाबीन आणि कापूस मुख्य पीक असेल. शासकीय खरेदी केंद्रावरती धान विक्रीच्या नोंदणीला 15 दिवसांची मुदतवाढ, गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा, 15 मे पर्यंत नोंदणी करता येणार. रायगडमध्ये मुरुड जंजिरा फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे, पार्किंग व्यवस्था नसल्यानं तासनतास पर्यटकांना पाण्यातच थांबण्याची वेळ, पार्किंग जेट्टीकडे दुर्लक्ष. रत्नागिरीतील ऐतिहासिक दाभोळ खाडीला पर्यटनाचा नवा आयाम, केरळच्या धर्तीवर विस्तीर्ण बॅकवॉटरचा वापर करत हाऊसबोट सेवा सुरू, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी, तर मंदिरात जाण्यासाठी दादर ते रवींद्र नाट्य मंदिर मार्गावर विनामूल्य बस सेवाही उपलब्ध. जालन्याच्या राजूर येथील राजुरेश्वर गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त केशर आंब्याची सजावट, 251 किलो केशर आंब्यांचा वापर, भाविक महेश ठक्कर यांच्याकडून 101 किलो आंबे, तर मंदिरातील सेवेकऱ्यांनी 150 किलो आंबे अर्पण केले. जळगावमध्ये वाढतं तापमान आणि अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पाळधी येथील 31 फूट उंच गणपती मूर्तीला चंदनाचा लेप, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापुरात नगारा अर्पण सोहळा संपन्न, खंदारी कुटुंबियांच्या घरापासून तुळजाभवानी मंदिरापर्यंत भव्य नगारा मिरवणूक, तर तुळजाभवानीच्या धूप आरतीच्या वेळी नगारा वाजवण्याची अनंत काळाची परंपरा. बुलढाण्यातील संग्रामपूरच्या अंबाबर्वा अभयारण्यामध्ये 9 वाघांसह 690 प्राण्यांची नोंद, वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात पाणवठ्यांजवळ मचाण उभारून प्राणी गणना केली होती. तळ कोकणातील दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यातील घनदाट जंगलात दुर्मिळ बेडूक तोंड्या पक्षाचं दर्शन, बेडकासारखं तोंड असल्यानं श्रीलंकन फ्रॉगमाउथ पक्षाला मराठीत बेडूक तोंड्या नाव. बीडच्या कृषी प्रदर्शनात दक्षिण अमेरिकेतील 5.5 फूट लांबीचा इग्वाना सरडा मुख्य आकर्षण ठरतोय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर राज्यस्तरीय 5 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. राज्यभरात लवकरच शिक्षक भरती, पवित्र पोर्टलवरती जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू, 31 मे पर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याची शिक्षण विभागाची मुदत, परीक्षेसाठी 2,28,000 उमेदवारांची नोंदणी. 12वी पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज भरता येणार, राज्य मंडळानं जाहीर केलं वेळापत्रक, जून-जुलैमध्ये परीक्षा होणार. गोंदिया जिल्ह्यातील 4 गावांमध्ये जनगणनेवर बहिष्काराचे बॅनर लावले, ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने जनगणनेवरती बहिष्कार. सालेकसा तालुक्यातील तिरखेडी, गांधीटोला, भजेपार आणि बोदलबोडी या 4 गावांनी जनगणनेवरती बहिष्कार टाकला. वाशिममध्ये प्राथमिक टप्प्यात स्वेच्छेनुसार ऑनलाईन पद्धतीनं जनगणना प्रक्रिया, मात्र सोशल मीडियावर जनगणनेसंदर्भात फेक माहिती फॉर्म व्हायरल, तसा कोणताही फॉर्म न भरण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. हा फॉर्म जो आहे हा चुकीचा फॉर्म व्हायरल केला जात आहे, त्यावर कृपया नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कुठल्याही प्रकारचे बँक अकाउंटचे डिटेल्स वगैरे आपल्याला प्रगणक विचारणार नाहीये. फक्त स्वगणना आपण 15 मे पर्यंत जर केली तर ती se.census.gov.in या संकेतस्थळावर करावी. धाराशिवच्या तुळजापूरमधील वडगाव काठी ग्रामपंचायतीमध्ये वयोवृद्ध महिलेचं आमरण उपोषण, मागच्या 5 वर्षात झालेल्या कामांची माहिती न दिल्याचा उपोषणकर्त्या नीलाबाई डोकेंचा आरोप, तर सगळी माहिती दिल्याचं ग्रामसेवकांनी स्पष्ट केलंय. कंत्राटदारांची राज्य सरकारकडे हजारो कोटींची बिलं थकीत, एकूण 1900 कोटी रुपये थकीत. नागपूर कंत्राटदार संघटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव, सरकारला 7 मे पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश.
राजा शिवाजी चित्रपट टॅक्स फ्री करा, अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. चित्रपट अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा तसंच विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध व्हावा, दानवेंनी मत व्यक्त केलं. बातमी युद्धजन्य परिस्थितीतून आहे. इराणच्या हवाई हल्ल्यामध्ये 3 भारतीय जखमी झालेत. पंतप्रधानांकडून या घटनेचा निषेध करण्यात आलाय. नागरिकांना लक्ष्य करणं आम्हाला अमान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत, संयुक्त अरब अमिरातीवर झालेल्या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले, त्याचा निषेध. नागरिकांना पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं अमान्य आहे. भारत युएईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. संवाद, मुत्सद्देगिरीतून प्रश्न सोडवावे ही आमची भूमिका आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतूक व्हावी. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 6% वाढ. इराणनं युएईच्या तेल डेपोवरती हल्ला केल्याचा परिणाम. कच्चं तेल प्रति बॅरल $115 वर. वरून खाली पडणाऱ्या भावाला हवेत झेललं. मोठ्या भावाच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला. केरळमधल्या मलप्पुरमचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. जर्मनीतील लिप्झिग शहरामध्ये भीषण अपघात. गर्दीच्या ठिकाणी कारनं दोघांना चिरडल्याची घटना. अपघातात दोघांचा मृत्यू, 22 जण जखमी. घटनेनंतर आरोपी ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसजवळ गोळीबार. सिक्रेट सर्व्हिसनं गोळीबार करणाऱ्याला पकडलं. व्हाईट हाऊस काही काळासाठी बंद केलं. नागरिकांमध्ये भीती. या सगळ्या घडामोडींसह एक